मम्मी चालली आता शावगावला. अर्जंट काम निघले. मला जायचंय उद्या. कोणती गाडी आहे? पाथर्डी पुण्यावरून आली. कधी लागते काय माहिती आता. कोणती गाडी आली काय माहिती. 2 गाड्या आल्या. इकडे नगरचा उड्डाण पूल. सूर्य आलाय म्हणून काही तासाने गाडी लागली हो. काय सगळी चेष्टा आहे ते. तिथं मम्मी चालली. जाय मग. हा आता हो गाडी लागली. मी जातो घरी आता. बोर झालंय मला. 2 तास लागले गाडी यायला. मला आजच जायचं होतं बरं का. पण म्हणलं तुम्हाला वाटतं उद्या जायचंय. म्हणलं आता आजचे दिवस थांबतो उद्या जातो सोबत. आता मग मी आधीच चला आपली गाडी लावलेली आहे. और एसटीन धडक दिली काय भाऊ. नाही चला आता जातो घरी. मम्मी येईन 3-4 वाजता. परत दिले घ्यायला. आपला नगरचा उड्डाण पूल. राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. बघा आता मस्त पैकी बगीचा आहे मम्मीचा. गॅलरी दुबा आहे नगरच्या घराच्या. आपल्या आबळ बिबळ आलेलं आहे. आत्ताच मम्मीला सोडून आलो बस स्टँडवर. ती गेली शावगावला. तिची मिटिंग होती त्याच्यामुळे. नेमकी मला वाटलं मिटिंग उद्या राहीन. आम्ही दोघं संगत जातो. आता उद्या मला एकट्याला जावं लागेल. मम्मी आता गेली आहे. 3-4 वाजेपर्यंत वापस पण येईन. आता नेमकी आज गणपती विसर्जन आहे. ती काय म्हणली मी जर 3 वाजेपर्यंत आले तर आपण करू. नाही आले मला उशीर झाला तुम्ही 4 जण विसर्जन करून टाका. आता आपल्याला गणपती विसर्जन पाण्यात नाही करायचं. आपल्याला गणपती बाप्पा साईडला उठून ठेवून द्यायचे आहेत. कारण की आपला किरण दादा जो माझा काका लागतो, आता काकाला काकूला होणार आहे बाळ. असं म्हणतात की बाबा बाळ जर पोटात असलं तर तुम्ही विसर्जन नाही करू शकत. गणपतीचं जन्मलेलं असलं तर तुम्ही विसर्जन करू शकतात. आता 2-3 दिवसात बाळ जन्मन. मस्तपैकी एकदाचा गणपती गावाकडे नेऊ. गावाकडे मस्तपैकी त्याची पूजा करू. विहिरीत त्याला विसर्जन करून टाकू. आता किरण दादाचं बी गणपती राहील. मस्तपैकी तुम्हाला दाखवून मी सगळं. आता आपल्याला काय करायचं फक्त आरती करायची. मोदक बिदक ठेवायचे गणपती बाप्पाला. साईडला उचलून एका जागेवर ठेवून द्यायचे. जेणेकरून ते आपल्याला परत गावाकडे नेता येईल आणि परत विसर्जन करता येईल. आता मस्तपैकी जेवण बिवण करतो. तिचं काम चालूच आहे. बनलेत मोदक. आता बघा तळायचे राहिलेत. पप्पा बसले टीव्ही बघत. प्रज्ञेश्वर तिकडेच पुढं बसलाय. तो आता मोदक थेट पुढच्या वर्षीच खायला भेटते. कारण की गणपती बाप्पा वर्षातून 10 दिवस येतात. बघा फटाकडे फोडायला चालू झालेत. लोक मस्तपैकी जल्लोष बिल्लोष चालू इथं. हा थोडं दुःख होत आहे बरं का. गणपती बाप्पा चालले म्हणजे थोडंफार दुःख होतच. पण यावर्षी नाही सोडलं तर पुढच्या वर्षी गणपती बाप्पा कसे येते. चला आता गणपती बाप्पा उठू आपण. शेंदुराची कंठी दते मान मुक्ता फळाची. तमेव तुमेव बंधु सखा तुमेव विद्या द्रोणंतमेव तुमेव सर्वं मम देवते. माधवं लोकिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं हरे राम हरे राम. मोर्या मंगल मूर्ती मोर्या. लवकर या मोर्या. हा निरोप घेतला होता गणपती बाप्पाने. चला आता गणपती बाप्पा उठलेले आहेत. थोडं तिथलचं आवरतो. गणपती बाप्पा उठलेत. मस्त आरती बिरती झाली. प्रज्ञेशने हळूच त्यांना उठवलं आणि परत त्या जागेवर ठेवलं. आता तिथलचं थोडं आवरतो. डेकोरेशन वगैरे थोडं काढतो. आता थेट पुढच्या वर्षी गणपती बाप्पा येते. बघा आता लोक घेऊनच चाललेत त्यांचे गणपती. बघा तिकडे चाललाय. आता सोसायटीतला गणपती आहे ना खाली घेऊन गेलेत ते. तिकडे मस्त तलाव गेलेला आहे. तिकडे ते बुडवते. मस्तपैकी चालले तेव्हा पोरं कशी आडवणी करून राहिलेत. आता खाली गाणे वगैरे चालू आहेत. वातावरण बी मस्त झालंय. पाऊस नाही झाला. दरवर्षी गणपती बाप्पा उठवायच्या वेळेला पाऊस होत असतो. पण यावर्षी काय पाऊस झालेला नाही. पण आभळ आलेलं आहे. आभळ बघा मस्तपैकी आलेलं आहे. चला आता थोडं बाहेर जायचंय. मोरया मंगल मूर्ती मोरया. चला आता टाकून गणपती बाप्पा. मी इथे ठेवू का गणपती बाप्पाला? इथं इकडे ना. इथं देऊ ठेवून. तिथं काय
मग इथं कुठे ठेवते असं? हे टेबल न्यायचं तिकडे ठेव, थोडा वेळ ठेवते ना. हा, मग थोड्या वेळ आता गणपती बाप्पाला आपण इथं बसवलेलं आहे. आता इथलचं थोडं आवरून घेतो. नारळ फोडून का बरं का? मम्मीला एकट्यालाच आवरावं लागेल. मग आता हे आवरतो आता. हे कुठून काढायचंय? कुठून आणलं होतं ग हे? मम्मी हे कुठून आणलं होतं हे? काय हे डेकोरेशनचं? मावे. हा. हे पहिलंच होतं. कोणतं पहिलं होतं? हे फुलं ते हे? कापलं आम्ही, गोल होतं. हे का? लांब होतं, लांब. हा हा हा. कापलं ते वाकडं झालं होतं ते. ते मागच्या वर्षी आणलं होतं तुम्ही? आलेलं इदलचं सगळं आवरून. हे बघा मस्तपैकी सगळं आवरलं इदलचं. आता हे फक्त आवरून ठेवायचं. ए फोन आला कोणाच तरी. हे आपलं देवघर. मम्मी म्हणली गणपती इथं ठेवा. पाठ कुठे आहे? प्रज्ञेश पाठ कुठे आहे? ही डिस्को लाईट झाली कसं काय काय मी झाली पण झाकून ठेवायचं का तर? झाकूनच ठेवायचं असं ना. इथं ठेवलेत गणपती बाप्पा. पहिले झाकून वगैरे नाही ठेवले. आता मम्मीने ते जेव्हा गावाला येते तेव्हा घेऊन येते. तर प्रज्ञेशने झाले सगळ्या चिकटपट्ट्या काढल्यात. हे मागच्या वर्षी तसेच राहिले होते. कशी घाण झाली. आता बघ इथं सगळ्या काढल्यात त्यांनी. गोडवान काय भारी वातावरण झालंय. सगळीकडचे उठलेले आहेत गणपती बाप्पा. कारमान असं झालंय आता. आम्ही लहान होतो ना तेव्हा इथं एक विहीर आहे. त्या विहीरमध्ये गणपती बाप्पा बुडवायचं, पण तिथं जाळी टाकली विहिरीच्या मालकानी. त्याच्यामुळं 3-4 वर्ष झाले तिथं ते बुडवण्यात देत नाही. त्याच्यामुळे आहे ना सावडीला आहे ना आता आर्टिफिशियल टँक केलेला आहे. तिथं बुडवतात लोक. बघा सगळीकडे नुसते DJ ढोल ताशेच चालू आहेत सध्याला.